नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे सुरेखाज फॅशन कटामध्ये। तर आज आपण फोटक्स बंद गळा जे कटिंग पाहिले होते त्याची शिलाई आज आपण करणार आहोत। तर असा गळा आहे, ते कॉलरचाच ब्लाउज आहे, पण कॉलर लावणार नाही आहोत आपण कॉलरच्या ऐवजी फ्रिल लावणार आहोत गळ्याला। तर हा व्हिडिओ संपूर्णपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर ह्यात खूप महत्त्वाचे टिप्स दिलेले आहेत, ह्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा। चला तर पहिले मी अस्तर जोडून घेते। अस्तर पीस हा आपला पुढचा भाग आहे। तर मी कटिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे टक्स पॉईंट हा 3.5 इंचावर द्यायचा आहे व टक्स उंची ब्लाऊजची घेतलेली आहे आपण 3, कारण की ह्या ब्लाऊजची उंची भरपूर आहे त्यामुळे। तर जसे मी तुम्हाला कटिंगमध्ये सांगितलेले आहेत तसेच ह्यावरही मापे टाकायची आहेत। 2-2 इंचावर अंतर ठेवून टाकायचे आहे। बटनपट्टीला फक्त 1 इंचावर माप टाकायचं आहे टक्स मारायला। तर अशा पद्धतीने मी टक्स पॉईंट देऊन घेत आहे दोन्ही साईडून। तर आता आपण याची शिलाई करूया। टक्स रुंदी घेतलेली आहे आपण 1.5 इंच, जे आपण ह्याच्यात पाहिलेली आहे कटिंगमध्ये। तुम्ही जर ह्या ब्लाऊजची कटिंग, पेपर कटिंग व ब्लाऊज कटिंग जर पाहिली नसेल तर ह्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देत आहे, तेथे जाऊन तुम्ही नक्की पहा। बंद गळा असल्यामुळे खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत व्हिडिओत, तर तुम्ही तिथे जाऊन नक्की पहा। तर आपण संपूर्ण टक्स मारून घेत आहोत दोन्ही साईडला।
आता आपण पाठीमागचा भाग तयार करून घेत आहोत. आता आपण शोल्डर जोडणार आहोत. तर शोल्डर जोडताना नेहमी दोन्ही भाग समान हवेत. कुठलेही ब्लाऊज असू दे, कटोरी असू दे, फोर्टक्स असू दे, दोन्ही समान ब्लाऊज पाहिजे, लहान मोठा नसावा. तर मी अशा प्रकारे शोल्डर जोडून घेतले आहे. तर हे पाहू शकता तुम्ही, आपला गळा व्यवस्थित आलेला आहे. किती फिनिशिंगमध्ये दिसत आहे. चला तर आता आपण फ्रिल तयार करूया. फ्रिल तयार करण्यासाठी मी इथे 2 इंच कापड घेतलेले आहे. रुंदीने, उंचीने खूप आहे, कारण की फ्रिल करायची आहे ना, भरपूर कापड हवा आपल्याला. त्यामुळे फ्रिलसाठी कापड मी पहिले टीप मारून घेते व पलटी करून एकदम नाजूक फ्रिल तयार करायची आहे आपल्याला. तर हे मी पलटी करून घेते. खूप म्हणजे खूपच नाजूक फ्रिल करायची आहे. ही माझ्या कस्टमरची ऑर्डर आहे. तिने सांगितल्याप्रमाणे फ्रिल लावत आहे मी. तर अशा प्रकारे पलटी करून घ्यायची आहे. चला तर आता आपण चुन्या पाडायला घेऊया. जिथे शिलाई दिलेली आहे आपण तो कोपरा घ्यायचा व पेनाच्या रिफिलच्या सहाय्याने मी चून पाडून घेत आहे. खूप छोट्या छोट्या चून पाडायच्या आहेत. गळ्याला लावायची आहे ना, तिथे छोटी नाजूकच फ्रिल छान दिसते. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व चुन्या पाडून घ्यायच्या आहेत. खूप लुक येतो हा ब्लाऊजला चुन्या लावल्यामुळे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे सर्व चुन्या पाडून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता आपली फ्रिल खूपच म्हणजे खूपच छान आलेली आहे. इतकी नाजूक फ्रिल लावायची आहे. चुन्या पाडताना एकसारख्या चुन्या यायला हव्यात. एका कडेनच धरून व्यवस्थित चुन्या पाडायच्या आहेत. थोडा वेळ लागतो, बारीक आहे ना. मोठ्या चुन्या फास्ट होतात, पण बारीक चुन्याला थोडा वेळ लागतो. त्यामुळे हळूहळू चुन्या पाडाव्यात. तर मी संपूर्ण जी पट्टी काढली होती ती संपूर्ण चुन्या पाडून घेणार आहे. गळापट्टी जोडताना जे गळ्याला जोडणार आहे तिथे कमी पडू नये ह्याकरिता जास्तच फ्रिल घ्यावी. तर माझी फ्रिल आता तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर ह्याच्यावरून अनेक टीप मारून घ्यायची आहे. जेवढे आपण आत शिलाईला घालणार आहोत तेवढ्या अंदाजे एक टीप मारून घ्यायची आहे. जोडताना आपल्या चुना म्हणजे हे होणार नाहीत. चला तर आता आपण ह्या चुन्या जोडूया. तर फ्रिल जोडताना अशा प्रकारे जोडायची आहे. आपली फ्रिल बाहेर येणार आहे. कॉलर कसा बाहेर येतो तसा फ्रिल बाहेर येणार आहे. तर अशा प्रकारे जोडायची आहे तशी फ्रिल ठेवायची व टीप मारायची आहे. जेवढी लागेल तेवढी कट करून घेऊन टीप मारायची आहे. तर पाहू शकता तुम्ही. आता आपण ह्याला पट्ट्या जोडायच्या आहे आतून.
चला तर आता आपण हात शिलाईला पट्टी कशी जोडते त्याप्रमाणे ह्याच्यावर ठेवून फ्रिलवर ठेवून अशी टीप मारायची आहे. जशी फ्रिल जोडली तशीच पट्टी जोडायची आहे. तर आपण कापड जोडून झालेले आहे. तर आपल्याला सगळीकडे कट करता येणार नाही, त्यामुळे वरचे जे कापड जोडले त्याला कट व खालचे आपले ब्लाऊजचे जे कापड आहे त्याला थोडीशी कट मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे फ्रिल एका साईडला व जे कापड जोडले ते एका साईडला करून दाबटीप मारून घ्यायची आहे. व जे आपण कापड जोडले ते आतल्या साईडला घालून जे हात शिलाई जोडले ते आपण अशा प्रकारे फ्रिलवरती काढून त्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. तर ह्याला आपण अनेक टीप मारणार आहोत, म्हणजे पलटी वगैरे होणार नाही व फिनिशिंगलाही छान वाटते. तर तुम्ही पाहू शकता आपला कॉलरवाला ब्लाऊज कॉलर न लावता फ्रिल लावलेली आहे. तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा आवडला ते कमेंटद्वारा नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्ही पाहू शकता ह्या ब्लाऊजला फ्रिल लावली आहे ती खूपच सुंदर दिसत आहे. तर अशा प्रकारे सर्व काही जोडून घ्यायचे आहे. व व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो.